पंतप्रधान मोदी आज एक दिवसीय मुंबई दौऱ्यावर. इंडिया मॅरिटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हमध्ये मोदी सहभागी होणार. संध्याकाळी 4 वाजता मोदी जनतेला संबोधित करणार असल्याची माहिती. लाडक्या बहिणींना आता 18 नोव्हेंबरपूर्वी केवायसी करण्याचं आवाहन. मंत्री अदिती तटकरे यांचं लाडक्या बहिणींना आवाहन. पालिकेनं कबूतरखान्यांसाठी नागरिकांना त्रास होणार नाही अशा पर्यायी जागा उपलब्ध करून द्याव्यात. जैन समाजाची मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे मागणी. तर पर्यायी जागांचा शोध घेऊन न्यायालयाकडे माहिती सादर करण्यात येईल. गगराणींची प्रतिक्रिया. मुंबईमध्ये दादासाहेब फाळकेंच्या नावे बनावट पुरस्कार देऊन सेलिब्रिटींना लावला चुना. नावाचा गैरवापर करून बनावट चित्रपट पुरस्कार सोहळा आयोजित केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा तुर्तास तपास करू नये. मुंबई हायकोर्टाकडून तपास थांबवण्याचेही निर्देश. 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी. तर 18 महिन्यांमध्ये आयोग केंद्राला अहवाल सादर करणार. 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना फायदा होणार. अंतरिम रिपोर्ट आल्यानंतर हा निर्णय लागू होणार. गुन्ह्यांच्या पुराव्यानिशी छेडछाड केल्यामुळे पोलीस निरीक्षकाचं निलंबन. नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची कारवाई. बनावट शालार्थ आयडी प्रकरणी फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पवित्र पोर्टलद्वारेच आता शिक्षक भरती केली जाणार. कार्यप्रणाली तयार करून याची अंमलबजावणी करण्याचे कोर्टाचे आदेश. थेट शिक्षक भरती करणाऱ्या शाळा व्यवस्थापन आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश. मुंबई पश्चिम आणि मध्य रेल्वेनं आता 500 कोटी रुपयांचं पाणी बिल थकवलंय. पश्चिम रेल्वेनं 328.7 कोटी तर मध्य रेल्वेनं 172.10 कोटी थकवले. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक घेत विविध मुद्द्यांचा आढावा घेतला. सर्व विद्यापीठांना दर 3 महिन्यांना या कार्याचा अहवाल देण्याचे आदेश.